आपण पाहत आहात नॅशनल सर्कल न्यूज। मोर्शी तालुक्यातील अळगाव या गावातील धक्कादायक घटना समोर आलेली आहे। एकाच गावातील 30 ते 32 चिमुकल्यांची प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना विचोरी प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत अळगाव येथील आयुर्वेदिक रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे। जिल्हा परिषद शाळेत मिळालेल्या आहारामुळे आमच्या मुलांची प्रकृती बिघडली आहे असे आरोप चिमुकल्यांच्या आईवडिलांसह गावकऱ्यांनी केले आहे। पहा सविस्तर बातमी। नॅशनल सर्कल न्यूज, जिल्हा प्रतिनिधी अनिल ठाकरे। शाळेत खिचडी किती वाजता खाल्ली होती? 2 वाजता। तुमची मुलगी आहे, काय त्रास आहे तिला पोट दुखते, उलट्या होऊन राहिल्या, संडास कालपासून संध्याकाळपासून चालू आहे। काय प्रकार घडला तुम्ही काय सांगू शकता? मला माझ्या मुलीचं ते तब्येत नव्हती बरोबर, शाळेमधून झालं ते कालपासून। तर भाऊसाहेबचा नंबर घेतला मी, पण फोन लावण्यात काही टाईम नाही झाला, तिला फोन काही उचलला नाही त्यांच्यामुळे। मग मी दुसऱ्याला फोन लावला आपल्या तिथून फोन लावून ते मिस केलं आहे माझ्यामुळे। असं एवढं हे झालं तर पुरा सबन गावात फिरलो मी, जेवढे मुलं आहे मुली आहे सगळ्याच्या घरी गेलो मी, सबनचा पत्ता काढला मी, सबन ते तयार करून ठेवलं आणि मग दवाखान्यात गेलो। प्रकार घडलेला आहे, सर्व विद्यार्थी ते म्हणजे आजारी पडलेले आहेत आणि तुम्ही या ठिकाणी पोहोचल्या। आता याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे आणि तुम्ही उपाययोजना काय करणार आहे? आता मेडिकल टीम इथे आहेच, मेडिकल टीम आता जे करणार ते, कारण आपल्याला तर काही एवढं हे नाही ना, मेडिकल टीम जी उपाययोजना करणार ती करणार आहे। आणि शाळेमध्ये हा प्रकार व्हायला नाही पाहिजे, हे खरंच चुकीचं झालेलं आहे, पण आता कशामुळे नेमकं झालेलं आहे हे आपण सांगू शकत नाही आहे ना। आता जर कोणाच्या चुकीमुळे जर हा प्रकार घडला असेल तर त्याच्यावर तुम्ही काय कारवाई करणार? सीओ मॅडम निश्चितच कार्यवाही करतीलच, सीओ मॅडम निश्चितच कार्यवाही करतील ना। आपण त्या गोष्टीचा पाठपुरावा करणार? बिलकुल पाठपुरावा करायला पाहिजे। बाहेर पालकांची स्टेटमेंट आणि कसं आहे, बाहेर गर्दी आहे। आम्ही थोडंसं सर्वात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे या अळगावमध्ये एक ग्रामीण रुग्णालय आहे सरकारी, आणि त्या ठिकाणी आतमध्ये तर लाईट आहे परंतु बाहेर उजेडाचा कुठलाही व्यवस्था नाही आहे आणि इथे लाईट सुद्धा नाही आहे। पूर्ण लोक इथे अंधारात उभे आहे, आपण जिकडे तिकडे पाहू शकता, पूर्ण अंधकारमय आहे। पालकाची स्टेटमेंट घ्या, त्या पालकाची स्टेटमेंट घ्या। काय झालं? काय झालं त्या मुलाला? काय झालं? ते काढतो पिक्चर कमजोर झालो तर मी पुरी कंप्लेंट करणार अळगाववाले। काय झालं नेमकं? काय नेमकं झालं काय? हेच उलट्या गिट्ट्या, कशामुळे झाल्या? संडास कशामुळे झाल्या? आज कालच्या कार्यक्रमामुळे। काय कार्यक्रम म्हणजे काय काय खाल्लं? ते मोठ खाल्ली ना ते शाळेतली मूठ खाल्ल्यामुळे झालं असं तुमचं म्हणणं आहे? हा, शाळेतला जो आहार दिला आहे, शाळेच्या आहारामधून काहीतरी फूड पॉइझन झालेलं आहे हे असं डॉक्टरांनी सांगितलं, आणि तेच सगळे सांगून राहिले का शाळेतून काहीतरी झालं आहे, लक्ष पाहिजे असं मी ठीक आहे।